आम्ही प्रचाराला खूप मोठा प्रतिसाद आहे आणि तिथे आम्ही एकच विकासाच्या नावाने मतं मागतोय। आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी खूप विकास कामं केलेली आहेत, प्रत्येक गावात विकास कामं केलेली आहेत। रस्ते, काँक्रीटकरण रस्ते, शाळा, भौगोलिक परिस्थिती पाहून प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रकारचे विकास कामं केलेली आहेत। त्या अनुषंगाने आम्हाला बरीच लोक समाधानकारक उत्तर देतात आणि आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं देण्याचा प्रयत्न करतात। परिस्थिती असल्याकारणाने लोकसंख्या वाढत आहे, प्रत्येक गावात डेव्हलपमेंट होते, त्यामुळे लोकसंख्या वाढते। त्या अनुषंगाने प्रत्येक गावात, आता माझं गाव शिवकर 23 कोटीचा आमदार साहेबांनी रस्ता केलेला आहे आणि जवळजवळ तो 17 ते 18 मीटरचा रस्ता मोठा केलेला आहे। असा प्रत्येक गावात नियोजन आहे। चिखलापाटा ते चिखले गावा ते मोहपर्यंत मोठा रस्ता केलेला आहे, 9 मीटरचा रस्ता केलेला आहे। हे सगळे आमदार प्रशांत ठाकूरनी कामं केलेली आहेत। त्या अनुषंगाने लोक आमच्याकडे पाहतात आणि युवा महिला आहेत त्या, आणि त्या सुशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे महिलासाठी प्रचारासाठी खूप महिला असतात। आमची तुम्ही प्रचार रॅली बघितली तर खूपच हजारो महिला आमच्याबरोबर असतात प्रचारासाठी आणि नारा देतात एकच वादा प्रशांत दादा। हल्दीचं नाव घ्यायला आम्हाला खूप आनंद वाटतोय। त्यांनी तर निधी एवढी आणले का केंद्रातून महाराष्ट्रातून कुठल्या गावाला गल्ली ठेवली नाही एवढा त्यांनी निधी दिलेला आहे। या मतदारसंघामध्ये कोण ग्रामपंचायतला एकच कोण गाव आहे या पंचायत समितीमध्ये त्यांचा विधानसभेमधला, आणि पळसपे, डेरवली, कोलकापेठ या जिल्हा परिषदमध्ये ती एक गावं आहेत, पण त्या गावातसुद्धा महेश बालदींनी खूप निधी दिलेली आहे। तर एक नागरिकांना मी आवाहन करीन का भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मतदान करून कमलाच्या फुलाचा निशाणा बटन दाबून जास्तीत जास्त तिन्ही उमेदवार आमचे जास्ती मतांनी निवडून आणतील ही मी अशी ग्वाही देतोय। नमस्कार, मी योगिता योगेश लाने, मी कोण पंचायत समितीमधून उमेदवारी लढवत आहे। मला प्रशांत दादांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। मी भिंगारवाडीमधून आहे, भिंगारवाडी गावामधून आहे। त्याच्या आधी माझे मिस्टर त्या गावामधून उपसरपंच पदावर होते, त्यावेळी त्यांनी भरपूर काही विकासाची कामं केलेली आहेत, जशी की पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, घरोघरी नळ आणले आणि तसंच बरीच काही आमच्या विभागामध्ये बरीच काही कामं दादांनी केलेली आहेत। मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला संधी द्यावी। या प्रचार रॅलीमध्ये सगळ्या गावांमधून आम्हाला खूप सारा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मला नक्कीच विश्वास आहे की आम्ही दोघी पण अतुल घरत जिल्हा परिषदेच्या उमेदवार आम्ही दोघी पण भरघोस मतांनी विजयी होणार, निवडून येणार आणि लोक आमच्या सोबत आहेत। म्हात्रे, महिला कार्यकर्ता, BJP महिला कार्यकर्ता, पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपल्या हर्षदाताई अतुल घरत या उमेदवारी लढत आहेत आणि सौ योगिता योगेश लहाने या कोण पंचायत समितीमधून पंचायत लढत आहेत। तर मला असं सांगायचं आहे की आता भाजप हे आपल्या फक्त गावागावात नाही तर राज्यात, केंद्रात सगळीकडे भाजप आहे। तर आपल्याला त्या नेतृत्वाखालीच करायचं आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आमच्या गावाला हर्षदाला ही सीट दिलेली आहे आणि योगिताला दिलेली आहे। तर आम्ही त्यांना नक्कीच भरघोस मतांनी निवडून देऊ। स्त्री ही फक्त आता चूल आणि मूल यांपर्यंत राहिलेली नाही, ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काम करणारी आहे। आता सांगायचं म्हणजे हर्षदा 8वा महिना चालू आहे, पण प्रत्येक गावागावात जाऊन ती प्रचार करत आहे। असं नाही की ती घरात बसले आणि तिचा फक्त नवरा सगळीकडे जातोय आणि मतदान मागतोय, आणि मतदान कशाच्या जोरावर मागतोय? विकासाच्या जोरावर। आमच्या गावात इतर आता आम्ही किती गावं फिरलो, प्रत्येक गावागावात पाणी आहे, तरी समोरचा उमेदवार काय बोलतो की पाणी नाही, आणि बाटल्या रिकाम्या घालून हंडे घेऊन महिलांना दाखवतो फॉर्म भरायला गेला। तर ते चुकीचं आहे, सगळं ते चुकीच्या याच्यावरती मतदान मागण्याचा प्रयत्न करत आहेत। तर याला सगळ्यांनी भूलू नका, प्रत्यक्ष काम काय केलेलं आहे ते बघा आणि तुम्ही या दोघींना, हर्षदाला आणि योगिताला, चांगल्या मतांनी निवडून द्या आणि त्यांचा विजय हा नक्कीच झालेला आहे। भारतीय जनता पक्षाचा आम्हाला एकच अनुभव आला की आमच्या कोण गावामध्ये आपले मानाने आपला बालदी साहेब आमदार आणि प्रशांतदादा आमदार साहेब आमच्या गावावर मोठा विश्वास कार्यकर्त्यांचा काही मन जिंकून आम्हाला कार्यकर्त्यांना एक असा नेतृत्व दिला। युवा नेता त्यांची मिसेस म्हणजे हर्षदा अतुल घरत, योग्यता योगेश लहाने ह्या पंचायतमध्ये उमेदवार आहेत। तर ह्या दोन उमेदवार चांगली प्रतिसाद आहे
ज्या ज्या गावामध्ये जातो आम्ही त्या त्या गावामध्ये इतकं समाधान मिळतो की गावागावामध्ये पाण्याची कुठलीही टंचाई नाही. समोरचे उमेदवार सांगतो गावात पाणीच नाही. अहो कुठल्या गावाचं तुम्ही नाव घ्या, या 17 गावामध्ये कुठे पाणी नाही असा तो गाव जर का वंचित असेल, माननीय आमदार साहेब कुठलाही मागं ठेवला नाही. अतुल घरत याही आमच्या गावाकरता एक चांगला सामाजिक कार्य केलेलं आहे. किंवा आमच्या गावात एक शंकरचं मंदिर बांधलेलं आहे. आमच्या गावात एक इंडियापूरची कॉलनी आहे, त्या कॉलनीला सुद्धा एक अतुल भाऊंनी चांगला मंदिर शंकरचं बांधून दिलेलं आहे. त्या अशा भावनामध्ये माझं मित्र या गावचे माजी सरपंच निलेश म्हात्रे हेही यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखर तेही सुद्धा एक पाठपुरा धरला का अशा गावाने एक व्यक्ती आमची चांगले अतुल घरत बालदी साहेबांना आणि प्रचंड दादांना रिक्वेस्ट करून त्यांच्या मागणी पूर्ण केली जाईल का आमच्या अशा माणसा तुम्ही झटपट उमेदवार द्या. त्यांच्या मिसेसला गावगावचे अति चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत करते. हेच आम्हाला समाधान वाटतं की आमच्या ह्या दोन्ही उमेदवाराला हे भरघोस मताने निवडून येतील. येत्या 5 तारखेला लोकांचा विश्वास आहे ह्या कमल निशाणीवर बटन मारून यांचा विजय प्राप्त कधी साध्य केला आहे असा आम्हाला आत्मविश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.